काय सांगाल शिवसेना कोल्हापूर उद्धव सेनेमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहेत, आपलं नावही चर्चेत आहे, नेमकं कसं बघताय याच्याकडे? नाही, धुसफूस वगैरे काय नाही आहे. जर काय बदलणार असतील, कारण संजय पवार साहेबांचं काम गेले अनेक वर्ष ते कामात आहेत, जिल्हा प्रमुख पद त्यांनी भूषवलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं. पण आता नवीन कोण पदाधिकारी नेमणार असतील तर आमच्याही नावाचा विचार व्हावा अशी आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे धुसफूस असण्याचं काहीच कारण नाही आहे. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कोणाला जरी मिळालं तरी आम्ही एकत्रच पक्षात काम करणार आहे. त्यामुळे काय नाही. आणि संजय पवार साहेबांच्या मार्गदर्शकाने आजपर्यंत केले, इथून पुढे सुद्धा आता जे उपनेते आहेत म्हणजे राज्य कार्यकारिणीवर महाराष्ट्रातलं नेतृत्व करण्यावर त्यांना आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली इथून पुढे काम करेल. त्यामुळे धुसफूस किंवा असं काय नाही आहे, हे रुटीन आहे. म्हणजे नवीन पदाधिकारी नेमणं आणि हे पक्षात चालतच असतं. त्यामुळे धुसफूस वगैरे काय म्हणता येणार नाही त्याला. दुसऱ्या बाजूला रविकिरण इंगवले पण इच्छुक आहेत, त्याच्याकडे कसं बघताय? नाही, इच्छुक असायलाच पाहिजे प्रत्येकानं. अजून पण दोघं ते आज पेपरला पण नावं आलेली आहेत. अवधूत साळके सुद्धा इच्छुक आहेत, इंगोले साहेब इच्छुक आहेत. इच्छुक असण्याला काहीच कारण नाही. ज्याला पक्ष प्रमुख ज्याच्यावर विश्वास टाकतील, ज्यांना जबाबदारी देतील, ते आम्ही एकत्र मिळूनच काम करू. वरिष्ठ नेत्यांकडे आपण तशा पद्धतीची मागणी केलेली आहे पक्षाच्या किंवा काय? हो हो हो, मी याच्या आधी कारण मी जिल्हा प्रमुख युवा सेनेचं काम केलेलं आहे. मी रायगडचा संपर्क प्रमुख विस्तारक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. पक्षानं दिलेली जबाबदारी कायम नेहमीच पूर्णपणे विश्वासानं प्रामाणिकपणे, आणि गेले 19 ते 20 वर्ष मी 2005 पासून शिवसेनेत काम करतो. त्यामुळे ग्रामीण भागात माझा चांगला संपर्क आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलला मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्या कामाच्या बळावर ताकदीवर मलाही मिळावं की मी सुद्धा या पदासाठी इच्छुक आहे असं मी वरिष्ठांना कळवलेलं आहे. प्रत्यक्ष भेटून आणि लेखी सुद्धा दिलेला आहे. यानंतर वरिष्ठांची काय प्रतिक्रिया, सकारात्मक वाटतायत ते किंवा काय याबाबत निर्णय होईल असं वाटतंय? अजून कोणीच काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे बदलणार आहेत किंवा नाहीत बदलणार आहेत. तर बदलणार असतील तर आमचा विचार करावा अशी विनंती आम्ही केलेली आहे. वरिष्ठांनी अजून तसं काही निर्णय दिलेला नाहीये. एका बाजूला उद्धव सेनेतील खासदार दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आहे, दुसऱ्या बाजूला अंतर्गत घडामोडींसाठी चर्चा सुरू आहे अध्यक्षपदासाठीची. तर कसं बघता याच्याकडे? हे काय विरोधात्मक आहे असं वाटतं? कालच आमच्या सर्व खासदार साहेबांनी दिल्लीमध्ये एकत्र येऊन सांगितलेलं आहे की टायगर जिंदा आहे. त्यामुळे ह्या अफवा आहेत, तसं काय घडलेलं नाही आहे. सर्व खासदार आहेत, तिथंच आहेत. आता जे फुटून गेलेत त्यांच्यातले लोक फुटण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून असं काहीतरी आमच्या पदाधिकाऱ्यांचं धुसफूस सुरू आहे किंवा असं काहीतरी त्या बातम्या चुकीच्या पेरल्या जातात. आणि शिवसैनिकाला काय बळी पडणार नाही. मग एकंदरीत उद्धव सेना आजही कणकर आहे आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अशीच कणकर राहील आणि भूमिका बजावला विश्वास आहे आपल्याला 100%. ज्यावेळी आम्ही अशा दृष्टीने बघतो की माननीय बाळासाहेब ठाकरेजींनी ज्यावेळी पक्ष संघटनेची स्थापना केली त्यावेळी पण असंच होतं ना, वर्चस्व कोणच नव्हतं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलेलं. आता आम्ही त्याच पद्धतीने बघतो. ज्यावेळी बाळासाहेबांनी हे सर्व केलं होतं, तर आता सुद्धा आपल्याला जर काय काहीच हातात नसेल तर आपण शून्यातनं विश्व निर्माण करू शकतोय, हा विश्वास आहे आपल्याला. पण आम्ही लढायला भिडायला आणि काम करायला नेहमीच तयार असतो. यानंतर आता मला वाटतं आजच्या घडामोडींवर जर जिल्हाध्यक्ष पद इतर आपण असाल किंवा दुसरे कोणी असेल शिक्कामोर्तब झालं तर आपली भूमिका काय असणार? तर आम्ही पक्ष आदेश जो आहे आजपर्यंत आम्ही पक्षाच्या आदेशावरच काम केलेलं आहे. तिथून पुढे जे काय पक्ष आदेश देईल त्याच्यावरच काम करणार. ना आम्ही कधी फुटलोय, ना दुसरीकडे गेलोय, ना कोणाला घाबरलोय. त्यामुळं आम्ही त्याच पद्धतीनं आदेशावर काम करणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.